मुक्काम आर्मी पोस्ट ऑफिस. लेखिका वैदेही देशपांडे. वाचक मनीषा. भाग 12. किस्सा युनिफॉर्म का. त्यातील भाग 1. हिमालयाच्या कुशीत कुमाऊ भागातील डोंगरावर वसलेल्या शांत छोट्या पिथोरागड गावातल्या पिटुकल्या आर्मी स्टेशनला खडबडून जाग आली. या ठाण्यामधील सर्व माणसे कामात आणि घाईत होती. गाड्या सारखी इकडून तिकडे धावत होत्या. सर्व बाजूला साफसफाई सुरू होती. पिथोरागडला आर्मी कमांडर भेट देणार असा फतवा आला आणि वातावरणच बदलून गेले. आर्मीत आर्मी कमांडर किंवा इतर उच्च अधिकारी भेट किंवा पाहणी करणार म्हटल्यावर वातावरण एकदम तापू लागते. हा एक प्रकारचा व्हायरल फीवरच असतो. याची लक्षणे फार जोरदार असतात. अत्यंत संसर्गजन्य असलेल्या या रोगाची लागण फार झटपट होते. यामुळे माणसे सफाईला लागतात व चुन्याची व गेरूची पोती रिकामी होतात. आर्मीत एक म्हण आहे, जे स्थिर आहे त्याला रंग द्या व जे हलतंय त्याला सॅल्यूट ठोका. मेसमध्ये खरे तर सारखी सफाई चालू असते, पण हा फतवा आला आणि चांदी पितळेच्या वस्तू सगळ्या लखलखू लागल्या. गावात असलेली चांगली बेकरी, मिठाईवाल्यांकडे हेलपाटे आता वाढू लागले. या रोगाचा दुसरा गंभीर परिणाम झाला तो स्थानिक हौशी कलाकारांवर. मनोरंजनाच्या कार्यक्रमासाठी त्यांची जमवाजमव सुरू झाली. इतके दिवस झालेल्या उपासमारीचे उट्टे काढायला हा एक अचूक मौका त्यांना मिळाला होता. त्यांचा उत्साह चढत्या भाजणीत वाढू लागला व वातावरण घुमू लागले. या उत्साहाच्या लाटेत जवानांच्या बायकांसाठी चालत असलेले वेलफेअर सेंटर चैतन्यमय होऊन गेले. तेथेही विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. सर्व अधिकारी व जवान मंडळी आर्मी कमांडर करणार असलेल्या इन्स्पेक्शनच्या तयारीत गर्क झाली होती. कुठलाही वरिष्ठ अधिकारी आला की तो सर्व अधिकारी व जवानांची एकत्र सभा घेतो. या सभेला दरबार असे म्हणतात. या दरबारामध्ये कुठलाही जवान अधिकारी वरिष्ठ अधिकाऱ्याला प्रश्न विचारू शकतात व अगर आपली अडचण सांगूसुद्धा शकतात. अगदी खालच्या हुद्द्याच्या माणसाला ही वरिष्ठांकडे जाण्याची एखादी संधी मिळावी, त्यासाठी या सभेचे आयोजन असते. युनिटमध्ये सुद्धा दर आठवड्याला दरबार होतो, पण मुख्य पाहुण्याचा हुद्दा जेवढा जास्त तेवढी त्याची तयारी पण जास्त असते. या कमांडर साहेबांबरोबर त्यांच्या सौभाग्यवती पण येणार होत्या. त्यांना तेव्हा कार्यक्रमात व्यग्र ठेवायची जबाबदारी आम्हा बायकांकडे होती. त्यावेळेस ब्रिगेड चालवत असलेल्या बालवाडीत मी नोकरी करत होते. संसर्गजन्य तापाची झळ या चिमुकल्या मंडळींना पण लागली होती. सौभाग्यवती हेलिकॉप्टरमधून उतरल्यावर लगेचच आमच्या शाळेत भेट द्यायला येणार होत्या. त्यांचा पहिला 40 मिनिटांचा वेळ शाळेसाठी होता. आल्यावर एका चुणचुणीत मुलींकडून पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करायचे. मग मुलांची कवायत, शाळेच्या वर्गांमधून चक्कर व सौभाग्यवतींच्या हस्ते चॉकलेट वाटप करून सर्व कार्यक्रम संपवायचा. असा सुटसुटीत कार्यक्रम आम्ही 3 शिक्षिका व प्रिन्सिपॉल बाईंनी ठरविला. कवायत करताना जरा रंगीबेरंगी दिसावे म्हणून निशाणे घेऊन कवायत करावी असे ठरले. कवायत बसविणे, ड्रम वाजविणे हे करण्यासाठी ब्रिगेडमधून दयालसिंग नावाचे जवान यायला लागले. त्यांच्या ड्रमबरोबर निशाणे कधी खाली तर कधी वर जाऊ लागले. ती एकाच दिशेला जावीत या प्रयत्नात त्या 5000 फुटांवरील थंड पिथोरागडमध्येही आम्हाला घामाच्या धारा लागल्या होत्या. पण त्या बालमंडळींना दयालसिंगांनी चांगले ताब्यात घेत ठेवले. दयालसिंगच्या हुशारीमुळे चॉकलेटचे वाटप व इतर त्या पाठची तयारी त्यांच्याच गळ्यात पडली. त्यामुळे आम्ही आता निश्चिंत झालो होतो. शेवटी भेटीचा तो सुदीन दिवस उजाडला. शाळेच्या पटांगणात 50-60 मुले निशाणे घेऊन उभी होती. एक रस्ता ओलांडून हेलिकॉप्टर उतरण्याचे मोठे पटांगण होते. म्हणूनच सौभाग्यवतींची पहिली भेट शाळेत होती. सर्व तयारी झाली, परंतु आमचे दयालसिंग बेपत्ता होते. आम्ही शिक्षकगणांचे BP वाढायला लागले. तेवढ्यात दयालसिंगाऐवजी 3 नवखे जवान आले. दयालसिंग हुशार, अनुभवी व मागील आखाडी सांभाळण्यात पटाईत असल्याने युनिटमध्ये असलेल्या अनेक कार्यक्रमांना त्यांची गरज होती. म्हणून हा आयत्या वेळेचा बदल झाला, जो आम्हाला फारच महागात पडला. त्या तिघांना पाहून आम्ही डोक्यावर हातच मारला.
घाईघाईने त्यांना काम समजावले. प्रथम ड्रम वाजवून कवायत घ्यायची, चॉकलेट वाटायची अशी ढोबळ कामे सांगितली. पण जास्त समजवायला तेव्हा वेळच नव्हता, कारण क्षितिजावर हेलिकॉप्टरचा ठिपका दिसू लागला. ते हेलिकॉप्टर जसे जसे जवळ यायला लागले तसा तसा आमचा बालचमू आनंदू लागला, ओरडू लागला. नंतर ते आमच्या डोक्यावर आल्यावर तर त्यांच्या आनंदाला सीमाच राहिली नाही. मोठा आवाज व बरीच धूळ उडवत ते समोरच्या पटांगणात उतरले. तोपर्यंत आमचा बालचमू त्या हेलिकॉप्टरच्या इतक्या आकर्षित झाला की निशाणे कवायत विसरून सरळ रस्त्यावर धावला, कारण तिथून चांगले दृश्य दिसत होते. आमची तारांबळ उडाली. आरडाओरड करून त्यांना आत आणायला सुरुवात केली, पण मुले काहीच ऐकेनात. आम्ही त्यांना आत पिटाळत होतो, तर काही व्रात्य मुले परत परत पळत होती. मदतनीस धावून आले आणि त्यांनी सर्वांना आत आणले. आम्ही त्यांच्या रांगा बनवत असताना एका मदतनीसाने नुसते गेट बंद केले नाही, तर त्याला भले मोठे कुलूपसुद्धा लावले. त्याचा आम्हाला पत्ताच नव्हता. जेव्हा गाडीचा हॉर्न मोठ्याने वाजू लागला तेव्हा आमच्या प्रिन्सिपल बाई पळाल्या, परंतु सौभाग्यवतींचे स्वागत आधीच मोठ्या कुलूपाने झाले होते. किल्ली शोधण्यासाठी मुलांचा बरा तर असा शिक्षिकांचा त्यांचासुद्धा गोंधळ उडाला. किल्लीजवळ असलेल्या मदतनीसाला बोलावून दार उघडण्यात आले. माफी मागतच त्यांचे स्वागत झाले. त्या गडबडीत प्रमुख बाई पुष्पगुच्छांचे विसरूनच गेल्या. आम्ही पण आठवण करून दिली नाही, कारण सौभाग्यवती आपल्या दाक्षिणात्य मैत्रिणीला घेऊन आल्या होत्या. एक पुष्पगुच्छ वाढवावा लागला असता. तोवर दुसरा मदतनीस ड्रम घेऊन सरसावला. त्याची मुलांना सवय नव्हती. ती गोंधळली. ड्रमच्या आवाजाबरोबर काही निशाणे वर तर काही खाली अशी जाऊ लागली. जरा कवायत थोडी बरी जमायला लागली. तोपर्यंत ते दुष्ट हेलिकॉप्टर परत उडाले. प्रमुख बाईंनी डोळ्याचे आकारमान एवढे वाढवले की जागेवरून कुणीही हलले नाही, पण वर खाली जाणारी ती निशाणे हालायचीच थांबली, कारण आता सर्व बालचमूचे डोळे त्या हेलिकॉप्टरवर खिळलेले होते. आमच्या कवायतीचा बोऱ्या वाजवून ते दिसेनासे झाले. सौभाग्यवतींना व त्यांच्या मैत्रिणीला मोठ्या बाईंबरोबर पाठवून आम्ही जादाचा पुष्पगुच्छ व चॉकलेट वाटपाच्या तयारीला लागलो. पाहतो तो काय, चॉकलेट्स अर्धीच? मदतनीसांना विचारल्यावर ते म्हणाले, मॅडम, मगाशी मुले आत येईनात म्हणून ती दिली. आपने ही बोला था ना ये बच्चों के लिए है करके. छान म्हणून आम्ही कपाळावर हात मारला. शाळेत वाढदिवसाला मुलांनी वाटलेली तऱ्हेतऱ्हेची चॉकलेट्स ठेवलेली होती. त्याची भर घालून वाटपाचा कार्यक्रम सुरू झाला. त्याला मोठे मिळाले, मला लहान मिळाले, मला त्याच्यासारखे लाल हवे असे सर्व म्हणून रडारड सुरू झाली. आम्हा शिक्षकांची सहनशक्ती आता संपायला आली होती, परंतु आणखी एक धक्का बसायचा बाकी होता. पुष्पगुच्छ देण्यासाठी निवडलेली चुणचुणीत मुलगी 2 नवीन व्यक्तींना पाहून गोंधळली. आपला सर्व स्मार्टनेस वापरून लांबून खणखणीत आवाजात तिने विचारले, मॅडम, पहिले फूल गोरी आंटी को देना है या काली आंटी को? स्टार ट्रेकमधल्या माणसांसारखे कळ दाबून अंतर्धान पावता आले असते तर किती बरे झाले असते, असा विचार समस्त शिक्षकांच्या मनात आला नसता तरच नवल. फजिती हा खरे नेहमीचाच प्रकार, पण फौजी त्यांना वेगळा रंग असतो. त्या अव्यवस्थितपणामुळे नाही तर अति व्यवस्थितपणामुळे होतात. नको त्या उत्साहाने मदत केल्याने होतात. गोंधळ होऊ नये म्हणून जितकी अधिक काळजी घेतली जाते तितका गोंधळ व्हायच्या शक्यता वाढतात. त्यामुळे गंमत वाढत जाते. लष्करात वरिष्ठ मंडळींची बडदास्त हे एक फार मोठे प्रकरण असते. त्यात घेतलेल्या अतिदक्षतेने फार गमतीजमती होतात. हा असाच एक किस्सा. सिलिगुडीजवळ तिश्ताच्या काठावर अगदी जंगलात एक डाक बंगला होता. बंगला जरा उंचावर होता. खाली तिश्ताचे भले मोठे पात्र होते. थंडीत पाणी कमी झाल्याने पात्रात फारसे पाणी नव्हते, मात्र अनेक डबकी होती. रात्री तिथे जंगलातील अनेक जनावरे पाणी प्यायला यायची, कारण आजूबाजूला घनदाट जंगल होते. त्यामुळे सहसा न दिसणारे प्राणी तिथे पाहायला मिळायचे. तर भल्या पहाटे अनेक प्रकारचे पक्षीसुद्धा दिसायचे. एका जनरल व त्यांच्या पत्नीला प्राणी पक्षी बघायचा फार छंद होता. त्यांना ती जागा म्हणजे स्वर्गच वाटली.
आर्मीमध्ये जाहीर केले तर नको इतकी व्यवस्था ठेवतात व वातावरण बिघडून जाते. म्हणून त्यांनी फक्त JCO साहेबांना पुढे जाऊन डाक बंगल्याचे आरक्षण करावायला सांगितले. JCO साहेबांना जनरल साहेबांचे काम म्हटल्यावर स्फुरण चढले. ते बरोबर 6 माणसांची वर्किंग टीम पार्टी घेऊन गेले. एखाद्या कामासाठी माणसे नेणे याला वर्किंग पार्टी असे म्हणतात. श्री व सौ जनरल ठरल्या दिवशी पोहोचले. जेवणाची व इतर व्यवस्था पाहून सर्व खुश झाले. जनरल साहेबांना संशय आला, पण ते जरा गप्पच बसले. पौर्णिमेची ती रात्र होती. जेवण करून बाहेर बसले तर खाली शुकशुकाट. सहजी दिसणारे हरणे, कोल्हे पण दिसत नव्हते, ना त्यांचा काही आवाज ऐकू येत होता. मध्यरात्रीपर्यंत बसूनही सौ कंटाळल्या. तेव्हा श्री म्हणाले, सगळ्यांनी मला छाती ठोकपणे सांगितलं होतं की इथून खूप प्राणी दिसतात, पण इथं तर काहीच नाही. रात्रभर बिचारे खट्ट वाजले होते की आपल्या दुर्बिणी सरसावून बघत, पण तमाम प्राणीवर्ग गायब झाला होता. पहाटे पहाटे थोडा प्राण्यांचा आवाज आला आणि पाठोपाठ 2-4 गोळ्यांचा बार उडविल्याचा आवाज आला. जनरल साहेब ताडकन उठले. त्यांच्या डोक्यात काय झाले असेल याचा लक्कन प्रकाश पडला. साहब इधर आओ, त्यांनी ओरडून JCO साहेबांना बोलविले. ते घाबरून पळत पळत आले. त्यांना कळत नव्हते चूक कुठे झाली ती. साहब वर्किंग पार्टी आणली का? जनरल. हो सर. JCO. बाकीची माणसं कुठे आहेत? जनरल. खाली आहेत सर. JCO. काय करत आहे? जनरल. मशाली घेऊन उभे आहेत सर. JCO. अहो कशासाठी? जनरल. सर काल रात्री आलो तर पाहिलं की जंगली जनावरं बाहेर येतात. बार्किंग डिअर हायनाच्या आवाजानं काही झोप येत नाही. तुम्ही येथे आराम करायला येणार तर तुम्हाला त्रास होणार, म्हणून आजूबाजूला मशाली पेटवून उभे राहायला सांगितलं. आता त्यांचं तेल संपल्यावर 2 कोल्हे आले तर हवेत बार केले. तर आता परत काही येणार नाही सर ते. त्यांनी काकुळतीला येऊन स्पष्टीकरण केले. जनरल साहेब हतबुद्ध झाले. महत्प्रयासाने जमविलेल्या पौर्णिमेच्या त्या बेताचे अमावस्येत रूपांतर झाले. हेच जनरल साहेब, जंगली प्राणी बघायला आम्ही येत आहोत सांगून जर आले असते तर याच JCO साहेबांनी आदल्या दिवशी आलेली 4-5 हरणे कोल्हे आधी पकडून रात्री त्यांच्यासमोर सोडून द्यायला कमी केले नसते. अशी ही आर्मीची अनोखी खातिरदारी. सूचनांचे परिणाम भलतेच होणे हा प्रकार मेसमध्ये फार घडतो. मेस हे युनिटच्या मोठ्या कुटुंबाची घर. अधिकाऱ्यांची एकत्र यायची जागा, पाहुण्यांना बोलविण्याची जागा. यात हॉटेलसारख्या 7-8 खोल्या असतात. यात लग्न न झालेले किंवा काही कौटुंबिक कारणांमुळे एकटे राहणारे अधिकारी राहतात. खूप मोठे मोठे 2-3 हॉल असतात. प्रवेशद्वाराशी एका मोठ्या टेबलावर एक मोठी वही ठेवलेली असते. त्याला व्हिजिटिंग बुक असे म्हणतात. येणारे पाहुणे यात सही करतात, कधी शेरा लिहितात. ही वही 30 ते 40 वर्ष चालते. युनिटमध्ये बदली झाली की व परत जाताना युनिटचे ऑफिसर यात सही करतात. अधिकाऱ्यांना आपल्या जुन्या सह्या पाहून मजा वाटते. त्या वहीबरोबरच त्या टेबलावर राष्ट्रपती रेजिमेंटचा मुख्य अधिकारी यांचा फोटो आणि त्या युनिटच्या मुख्य अधिकाऱ्याचे नाव असते. सर्व हॉल्समध्ये सोफे, उंची फर्निचर, उत्तम पडदे असतात. त्यातल्या एका ठिकाणी बार असतो. सर्व दालनांचा थाट बघण्यासारखा असतो. चांदीचे अनेक कप्स व ढाली यांनी कोपरे, टेबले सर्व सजविलेली असतात. जेवढे युनिट जुने तेवढे चांदीचे कप जास्त असतात. 1 मराठा, 2 मराठा अशा 200-250 वर्ष जुन्या युनिटकडे पुष्कळ चांदीच्या वस्तू आहेत. रेजिमेंटल सेंटरसारख्या मोठ्या केंद्राच्या मेसेस एकाच ठिकाणी कायम असल्याने खूप मोठ्या व सजविलेल्या असतात. बाहेर बँडसाठी स्वतंत्र जागा असते. बाहेरच्या बागा हिरवळी मेहनतीने स्वच्छ ठेवलेल्या असतात. इथे बायका नेहमीच पाहुण्या असतात. जेवण पण प्रथम बायकांनी घ्यावयाचे असते. अखंड मागाहून जेवण्याची सवय असलेल्या बायकांना प्रथम थोडे अवघड वाटते, पण नंतर मात्र त्यांची ती सवयच होऊन जाते. कर्नल नंतरचा दुसरा वरिष्ठ अधिकारी त्या मेसचा मुख्य असतो, तर दुसरा एखादा अधिकारी मेस सेक्रेटरी असतो. सर्व मेसचे रोजचे काम, जेवणाची तयारी, पार्टीची देखभाल करण्यासाठी नेमलेला मेस हवालदार हे एक प्रस्थ असते.
कामात हुशार, चोख, हरहुन्नरी, जनसंपर्क साधण्याची कला असलेल्या हवालदाराला हे काम मिळते. मेसच्या कोठीचे काम, त्याची देखभाल, पार्टी झाल्यावर सामानांची मोजणी असली किचकट कामे त्यांना करावी लागतात. मेस हवालदाराच्या व्यक्तिमत्वावर मेसचे वातावरण बदलू शकते. 14 मराठा सोलनला होते. चंदीगड ते सिमला रस्त्यावर सोलन येते. दोन्ही शहरात अनेक लष्करी ठाणी असल्याने अधिकाऱ्यांची नियमित वर्दळ या रस्त्यावर होत असे. येणारे जाणारे अनेक हुद्द्यांचे अधिकारी हॉटेलमध्ये जाण्यापेक्षा चहा पाणी विश्रांतीसाठी मेसमध्येच थांबायचे. आमचे हवालदार साळुंके कुणीही ऑफिसर नसला तरी त्यांचे उत्तम स्वागत व देखभाल करीत. डिव्हिजनमध्ये अनेक जणांच्या लक्षात 14 मराठा त्या स्वागतामुळे लक्षात होते. कंटाळवाण्या विनाकारण लांबलेल्या पार्टीत हे मेस हवालदार पांढरा शुभ्र पोशाख, त्यावर लाल जरतारी जॅकेट घालून ताठ मानेने मार्च करत येत व मुख्य अधिकाऱ्याला सॅल्यूट मारून श्रीमान भोजन तयार है असे जाहीर करत. तेव्हा ते अगदी देवदूतांसारखे वाटत. ही प्रथा आपली चला वाढलंय या लष्करी अवतार होता. या मेसचा मुख्य कूक अथवा स्वयंपाकी हे पण एक प्रकारचे असते, प्रकरणच म्हणा. कारण पार्टीच्या वेळेस सर्व मदार त्यांच्या कौशल्यावर असते. 6 फुटाच्या वर उंची असलेल्या देवीसिंग मुख्य स्वयंपाकी होता. मनमानी अरेरावी करण्यात तो पटाईत होता. असेल तर सूत, नाही तर भूत असा तो मामला होता. परंतु त्याच्या कामात तो तरबेज होता. चायनीज, इंग्लिश प्रकारचे जेवण, अनेक प्रकारची पुडिंग्ज अगदी कमी सामान उपलब्ध असताना सुद्धा तो करायचा. केक केला तर त्यावर थोडी ब्रँडी टाकून ती पेटवून ट्रेमध्ये घालून पाठवताना अचानक दिवे घालवायला विसरायचा नाही. साखर जाळून कॅरमेलची बास्केट करून त्यात फ्रूट सॅलेड अशा लोकांवर छाप मारण्यासाठी अनेक गोष्टी तो करायचा. त्याच्या ह्या कौशल्यावर भरोसा ठेवून मी डलहाऊसीत बर्फ पडत असताना पाहुण्यांसाठी डोशाचा बेत ठरविला. तिथे चहा कपात ओतता ओतता गार व्हायचा, म्हणून सर्व गरम पाहिजे हा आग्रह होता. त्याची मर्जी सांभाळून त्याच्या मागणीनुसार आणखी एका गॅसची मी सोय केली होती. जेवण तयार आहे हा निरोप मिळाल्यावर मी पाहुण्यांबरोबर उठले. त्या कडाक्याच्या थंडीत गरम गरम डोसे खायला घालून पाहुण्यांना गार करावयाची स्वप्ने मी बघत होते. मी जेवणाच्या खोलीत पाऊल टाकले आणि टेबलाकडे पाहून माझ्या पोटात खड्डाच पडला. डोसे सांबार बरोबर चटणीमधून सुद्धा वाफा येत होत्या. देवी सिंग सब कुछ गरम चाहिए या माझ्या सूचनेचा पुरेपूर परिणाम होता तो. नंतर त्यांनी फोडणीच्या वाफा होत्या म्हणून बचाव केला, पण मी स्वतः गरम चटणी खाल्ली होती. अशा या कुणालाही न जुमानणाऱ्या देवीसिंगची देवकी फार लाडकी होती. ती 5 वर्षाची असताना जेव्हा आम्ही कारगिलला होतो तेव्हा देवीसिंग तिथेच होता. तिथे खेळायला जागा कमी व थंडीत खूप भूक लागायची, म्हणून भैयाबरोबर तिच्या बऱ्याच चक्रा कुक हाऊस अथवा मेसच्या स्वयंपाकघरात व्हायच्या. एकदा खूप मोठी पार्टी झाली. देवीसिंगने चायनीज जेवण उत्तम प्रकारे केले होते. दुसऱ्या दिवशी देवकी त्याला म्हणाली, देवीसिंग भैया, आज आप थक गए हैं ना? कल आपने बहुत काम किया था. तिच्या या एका वाक्याने पहाडासारखा देवीसिंग विरघळला. मला कौतुकाने हे सांगितले त्याने. पुढे कितीतरी दिवस तिला विचारून पुडिंग्स करावायचा आणि ही पण शहाणी आपली फरमाईश सांगायची मस्त. देवीसिंग हुशार तर चिन्नप्पा गरीब. आधीच सहाय्यक स्वयंपाकी असल्याने देवीसिंगच्या कौशल्याखाली दबून जायचा. चिन्नप्पाचा मावळापणा बघून देवीसिंग त्याच्यावर जास्तच दादागिरी करून त्याला घाबरवून टाकायचा. एक दिवस चिन्नप्पाच्या अंगावर पार्टीची जबाबदारी आली. खुश करण्यासाठी त्याने प्रयत्नांची शिकस्त केली. पुडिंगच्या वेळेस केक आल्यावर सर्वांना आश्चर्य वाटले, कारण चिन्नप्पा एरवी शेवयाची खीर किंवा कस्टर्ड असे सोपे पदार्थ करून वेळ मारून न्यायचा. आज नुसता केक नव्हता तर त्यावर आयसिंगची रंगीबेरंगी फुले होती. पहिला घास तोंडाला गेला आणि चिन्नप्पाच्या 7 पिढ्यांचा उद्धार झाला. कणिक शिजवून त्यात रंग घालून त्याने फुले तयार केली होती. त्यानंतर तो या फंदात कधीच परत पडला नाही. पण तरीही तो सर्वांचा अतिशय लाडका होता. युनिट मिझोरम, कारगिल किंवा इतर कुठेही असताना अधिकारी रात्री कामावरून परत यायचे.
ते येणार हे समजल्यावर भरपूर गरम पाण्याची व्यवस्था करून तो जेवण तयार ठेवून वाट बघत असे. 2-3 दिवस चालून अगर खूप काम करून आल्यानंतर गरम पाण्याची आंघोळ व गरम साधे जेवण अधिकारी मंडळींना स्वर्ग सुखाचा आनंद मिळून जात असे. चिनप्पा स्वतः जागून हे सर्व करायचा. लग्न न झालेल्या अधिकाऱ्यांना त्यांच्या आवडीचे पदार्थ त्याच्या पद्धतीने करून मायेने तो खाऊ घालायचा. 1-2 महाराष्ट्रीय अधिकाऱ्यांना आवडतात म्हणून माझ्याकडून त्यांनी पोहे व साबुदाण्याची खिचडी मुद्दाम शिकला. या लोकांची निष्ठा, प्रेम, माणुसकी पाहिली की त्यांच्या अनेक चुका, गोंधळ, त्रुटी नजरेआड कराव्याशा वाटतात मला.